एनसीडीसीचा 7 राज्यातील साखर कारखान्यांना दणका बसलेला आहे आणि कर्ज देण्यास राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचा नकार आहे। त्यामुळे आता सलग 3 वर्ष बंद आणि आर्थिक अडचणीत सहकारी साखर कारखान्यांना फटका बसणार आहे। जे साखर कारखाने आर्थिक अडचणीमध्ये आहेत त्यांना याचा फटका जास्त बसण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने एकूण 14 कारखान्यांना कर्ज देण्यासाठी एनसीडीसीकडे प्रस्ताव सादर केला होता, मात्र त्यापैकी 7 कारखान्यांना तुर्तास कर्ज मिळणार नसल्याची भूमिका एनसीडीसीने घेतली आणि त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। हे जे काही सरकारमध्ये असणारे मोठे भाजपचे नेते आहेत ते फक्त गाजर दाखवतात, आपल्याकडे घेतात, कर्ज देतात। कर्ज तर फेडावं लागतं का नाही लागत? सामान्य लोकांचा पैसा आहे आणि कारखाने अडचणीत आले, त्यामुळे उद्या जाऊन हा पण जो निधी आहे ना तर हे पण कर्ज आहे, जर त्यांना मिळालं ते त्या ठिकाणी अडचणीत येऊ शकतं। त्यामुळे सरकारने विचार करत असताना सामान्य लोकांचा असा पैशाचा वापर नेत्यांना फसवण्यासाठी नाही तर गाजर दाखवण्यासाठी करू नये असं मला तरी वाटतं। हे कारखाने चालू शकतात, प्रॉफिटमध्ये येऊ शकतात, शेतकऱ्याला न्याय देऊ शकतात, शेतकऱ्याची त्या ठिकाणी शेतकऱ्याला ज्यातून फायदा होईल अशा कारखान्याला मदत करणे ही सरकारची भूमिका आधीपासून राहिलेली आहे, 40 वर्षापासून भूमिका राहिली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन असे निर्णय होत असतात। आणि कारखाने जास्ती राहिले तर मोनोपोली होत नाही, कारखाने कमी राहिले तर मोनोपोली होतं आणि म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑप्शन्स राहावे, त्यामुळे मला असं वाटतं असे निर्णय